आज मला या नेटच्या ब्लाऊजचा बोटनेक बनवायचा होता आणि आतमध्ये जे आहे त्याची वेगळी डिझाईन बनवायची होती. मग त्यासाठी मी एक कॅनव्हास पेपर घेतला आणि त्यावरती मार्किंग करून घेतली. आतला गळा मला मोठा पाहिजे होता, म्हणूनच होईल तेवढा मोठा मी गळा ठेवला आणि मार्किंग करून घेतली. जवळजवळ 10 इंचाचा तर नॉर्मली गळा असतो. मी थोडासा वाढवून अजून थोडासा मोठा गळा केला आणि मार्किंग करून घेतली. त्याचबरोबर हे 1 बाय 1 इंचाचं हाफ सर्कल पण तयार करून घेतलं आणि त्या मार्किंगच्या भोवताली मी हे जे सर्कल आहे ते सर्कलने ड्रॉ करून घेतलं आणि त्याच शेपमध्ये कॅनव्हास पेपर कट करून घेतला आणि हा माझा आतल्या अस्तराचा जो गळा आहे तो गळा तयार होईल. आता हा कॅनव्हास पेपर जसा कट केलाय तसा मी एका दुसऱ्या कापडावरती प्रेसने प्रेस करून घेणार आहे, म्हणजे चिकटवून घेणार आहे, म्हणजे माझा गळा जो आहे तो इथे तयार होईल. व्यवस्थित असं खालच्या साईडने गोलाकार देऊन कट करून घेतलं आणि दुसऱ्या कपड्यावरती उलट्या साईडने चिपकवून घेतलं प्रेसने आणि त्यानंतर त्याची कटिंग करून घेतली. एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून टाकलं आणि या कापडाची एक सेंटर मार्किंग करून घेतली आणि आपण जिथे बॅक साईडला लावणार आहोत त्या बॅकची पण सेंटर मार्किंग करून घेतली आणि सेंटरला सेंटर जोडून अशा प्रकारे याला पिन्स लावून घेतल्या आणि जशा प्रकारे आपण कॅनव्हासची कटिंग केली त्याचप्रमाणे कटिंग करून मी शिलाई मारून घेतली. आता शिलाई मारल्याच्यानंतर जिथे जिथे कट आहेत तिथे व्यवस्थित असे कट्स दिले आणि उलटा करून घेतला. आता इथे यावरती प्रेस पण करू शकता, पण माझा प्रेससारखा एवढा कपडा हे नाही आहे. शिलाई मारली तरी कपडा थोडासा ओढल्यासारखा होतो आहे आणि प्रेसनीही तेवढा हे होत नाही आहे, म्हणून मी एक शिलाई मारूनच घेतली आणि खालच्या साईडचं जे आहे त्यालाही तुम्ही शिलाई मारू शकता किंवा मग हात शिलाई करू शकता. मी इथे शिलाई आधी सध्या मारून घेते आणि नंतर ही शिलाई उकलून टाकून नंतर हात शिलाई करेल, पण तोपर्यंत हा मध्ये मध्ये कपडा येणार नाही म्हणून त्याला शिलाई मारून घेतली. बॅक साईडचे टक्स पण मी इथेच मारून घेतलेत आणि त्यानंतर जो आपला नेटचं कापड आहे त्यानंतर त्याचाही गळा कट करून घेतला. गळा इथे मी थोडासा मोठा ठेवला आहे, 4 इंचाचा गळा कट केला आहे वरच्या साईडचा बोटनेकचा आणि त्यानंतर त्याला नेटच्याच कपड्यांनी त्याची फिनिशिंग करून घेतली, गोट लावून घेतला आणि त्यानंतर आता हा आपला बोटनेक तयार झाला आहे. आता आपण ज्या अस्तरावर गळा तयार करून घेतला आहे त्यावरती हा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित वरच्या साईडने आधी जॉईंट करून खालच्याही साईडने मग मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलं. साईडला जे निघालेलं होतं तेही कट करून घेतलं आणि फायनल लुक असा दिसत होता बॅकचा. तर व्हिडिओ कसा वाटला किंवा मग गळ्याची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ या ब्लाऊजच्या स्लीव्हचा असेल तर तोही व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.